ओके. तर लास्ट टाइम आपण जेनकिन्स चालू केलं होतं. जेनकिन्स मध्ये भरपूर असाइनमेंट्स किंवा स्टेप्स आपण बघितल्या होत्या की जेनकिन्स हे CI/CD टूल आहे. जेनकिन्स कशासाठी यूज केलं जातं? डेव्हलपर, क्यूए किंवा डेऑप्स पर्सन किंवा रिलीज ऑपरेशनल इंजिनियर, तर यांच्यासाठी जेनकिन्स हे टूल म्हणजे डे टू डे यूज मध्ये येत असतं. आणि रिलेटेड टू जॉब डिमांड ऑल्सो आपण बघितलं होतं की जेनकिन्स, डॉकर, कुबरनेटिस, तर हा कोर आहे डे ऑफचा. तो आलाच पाहिजे आपल्याला आणि तो कसा कसा शिकायचा आहे, तर या सगळ्या गोष्टीबद्दल आपण लास्ट सेशन मध्ये बोललो होतो. तर आय होप तुम्ही जेनकिन शिकायला चालू केलं असेल, सेटअप्स वगैरे केले असतील. सेटअपसाठी काही ज्यांनी रिसेंटली आता जॉईन केलंय, तर सेटअपसाठी प्रत्येकाकडं आपल्याकडं उबंटू लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम असली पाहिजे. लॅपटॉप आपल्याकडे असला पाहिजे आणि आपल्या लॅपटॉपवर सगळे सेटअप्स असले पाहिजे. आता सगळे ज्यावेळेस मी म्हणतोय, तर त्यावेळेस आतापर्यंत जे सेशन झाले, तर त्या रिलेटेड सेटअप्स तुम्ही करून घ्या. सेटअपसाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात, लेट्स से ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला प्रॉब्लेम येतोय किंवा काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना प्रॉब्लेम येतोय. लेट्स से तुम्ही जावा किंवा एनपीएमचं ऍप्लिकेशन, हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन मी सुरुवातीला सांगितलं होतं, तर ते जर बनवताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, तर यू कॅन हायलाइट टू द मी. ओके. की प्रॉब्लेम्स येऊ शकतात सुरुवातीला, बट एकदा सेटअप जर तुमच्याकडे आले, तर तुम्ही कुठली पण गोष्ट ऑटोमेट करू शकता. हे आपण जेनकिन शिकताना बघितलं होतं. तर हा जेनकिनचा युआय आहे आणि जेनकिन सेटअप करताना मल्टिपल वेजने करता येतं. म्हणजे नेटिव्ह इन्स्टॉलेशन, एपीटी इन्स्टॉल जेनकिन्सने पण आपण करू शकतो. आपण डॉकरने पण करू शकतो. आपण जेनकिन्स कुबरनेटिसवर पण डिप्लॉय करू शकतो. जेनकिन्स क्लाउड प्लॅटफॉर्मवरती पण डिप्लॉय करता येतं. तर आता मी जे तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे प्रिरिक्विजिट काय होतं की आपण लिनक्स मशीन आपल्याकडे आहे, डॉकर एन्व्हायरमेंट आपल्याकडे आहे आणि या सगळ्या सेटअप्स केल्यानंतर किंवा प्रिरिक्विजिट शिकल्यानंतर आपण जेनकिनचं सेटअप करू शकतो. तर जेनकिन्स सेटअप करायचं जे गाईड होतं, तर ते सुद्धा आपण बघितलं होतं की डॉकर व्हॉल्यूम आपल्याला सुरुवातीला करायला लागतो. त्याच्यानंतर जेनकिनची इमेज ऑफिशियल डॉकर च्या ज्या इमेजेस असतात, तिथून आपल्याला जेनकिनची इमेज लोकली पुल करायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला डॉकरचं सेटअप असणं गरजेचं आहे. डॉकरचं प्रिरिक्विजिट नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. आणि डॉकर आपण शिकलोय, तर खूप साऱ्या असाइनमेंट्स मी त्याच्या रिलेटेड पण दिल्या होत्या की सुरुवातीला लिनक्स, मग ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स कमांड, शेल स्क्रिप्टिंग. ते झालं की आपण डॉकरचे यूज केसेस, त्याच्या आधी आपण हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन्स, बेसिक बेसिक. म्हणजे डेऑप्स किंवा क्लाउड शिकताना आपण फक्त डेऑप्स शिकतोय असं नाही, तर बाकीच्या पण व्हेरियस गोष्टी आपण शिकतोय. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडं 5 ते 6 ऍप्लिकेशन व्हेरियस वेगवेगळ्या लँग्वेजेसचे हे तुमच्याकडे असले पाहिजे. तर ते तुम्ही गिटहब वरती कमिट करून ठेवा. गिटहब सुद्धा एक चांगलं सोर्स कोड मॅनेजमेंट टूल आहे, जे आपल्याला यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कोड मेंटेन करू शकतो. आता कोड मेंटेन केल्यानंतर मग आपण CI/CD पाईपलाईन त्याची करू शकतो. तर हे आपण बघितलं होतं. तर एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ CI/CD पाईपलाईन, ज्याच्यातून डेव्हलपर गिटवर कमिट करतो कोड. त्याच्यानंतर जेनकिन्स वरती त्याचे जॉब्स असतात. जेनकिन्स वरती मल्टिपल प्रकारचे जॉब्स असतात. तर आपण फ्रीस्टाईल आणि पाईपलाईन जॉब हे आता आपण लास्ट सेशन मध्ये शिकलो होतो. त्याच्यानुसार आपण त्याचं बिल्ड, डॉकराईज बिल्ड करणं, मॅवेन बिल्ड करणं, त्याच्यानंतर डॉकर डिप्लॉय करणं, हे आपण बघितलं होतं. आणि डिप्लॉय कुठं केलं होतं, तर लोकल मशीनवरतीच केलं होतं. कारण आतापर्यंत आपण क्लाउड नाही शिकलोय. त्याच्यामुळं लोकली जे पण आपण सेटअप्स वगैरे केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं शिकायचंय. आणि हे शिकत असताना आपल्याकडे सेटअप इन्स्टॉलेशन असणं किंवा आपल्याला कोर जो नॉलेज आहे किंवा कोर पार्ट प्रिरिक्विजिट जे आहे ते माहीत असणं हे इम्पॉर्टंट आहे. तर हे शिकत असताना तुम्ही नोट्स पण प्रिपेअर करा. नोटबुकमध्ये तुमच्या स्टेप पण लिहा की एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ पाईपलाईन काय आहे, डेऑप्स म्हणजे काय, CI/CD म्हणजे काय, डेऑप्स मध्ये कुठले कुठले टूल्स येतात. त्याच्यानंतर डेऑप्स मधले हे जे टूल्स येतात, त्याच्यामध्ये गिट कशासाठी यूज होतं, जेनकिन्स कशासाठी यूज होतं, शेल स्क्रिप्टिंग का लागतं. ओके. त्याच्यानंतर लिनक्स का लागतं, लिनक्सच्या इंटरनल्स मध्ये काय काय येतं, फाईल सिस्टीम, प्रोसेस सब सिस्टीम. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लिहित चाला.
तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे त्याच्यात तुम्ही लिहू शकता. आता हे सगळं असताना ChatGPT किंवा AI प्लॅटफॉर्म हे पण आपण यूज करू शकतो. सुरुवातीला आय विल नॉट रेकमेंड की तुम्ही AI यूज करा. सुरुवातीला थोडंसं तुमचं बेसिक प्रिरिक्विजिट क्लिअर होईपर्यंत यू कॅन स्टार्ट लर्निंग दॅट फ्रॉम द सेटअप्स किंवा डॉक्युमेंट. ओके. तर याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लॉग्स लिंक किंवा इन्स्टॉलेशन सेटअप रिलेटेड डिटेल्स किंवा प्री रेकॉर्डेड सेशन्स या सगळ्या गोष्टी मी ग्रुपवर टाकत असतो. तर तुम्हाला त्या फॉलो करायच्यात आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे लास्ट टाइम ग्रुपमध्ये जे अवेलेबल आहेत त्याच्यातले 3-4 जणांनी मी बघितलं की असाइनमेंट्स कंप्लीट पण केल्यात. जेनकिन्सचं तुमच्याकडे आता सेटअप आलाय, बट तुम्हाला नेक्स्ट लेवलला पण जायचंय. आता त्याच्यामध्ये आज आपण नेक्स्ट पार्ट शिकणार आहे की जेनकिन्स म्हणजे पाईपलाईन जॉब बिल्ड करणं किंवा फ्रीस्टाईल जॉब बिल्ड करणं एवढंच आहे का? तर नाही. जेनकिन्स मध्ये आणखी व्हेरियस स्टेप्स पण येतात. आता याच्यामध्ये डेव्हऑप्स इंजिनियरचं काम एवढंच नाहीये की जस्ट जॉब आलाय, बिल्ड करणं आणि लॉग चेक करणं किंवा वर्क स्पेस मेंटेन करणं किंवा जॉब क्रिएट करणं. हे फक्त डेव्हऑप्सचं काम नाही. जर तुम्ही रिझ्यूमवरती जेनकिन्स हे स्किल सेट टाकताय, तर तुम्हाला व्हेरियस क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात की जेनकिन्स कशासाठी किंवा डे टू डे वर्कमध्ये तुम्ही जेनकिन्स कसं यूज करतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे की जेनकिन्समध्ये मी मल्टिपल इंटिग्रेशन्स करू शकतो किंवा करू शकते. मी पाईपलाईन जॉब क्रिएट करू शकते. मी फ्रीस्टाईल जॉब क्रिएट करू शकते. त्याच्यानंतर मी युजर्स याच्यामध्ये मल्टिपल ऍड करू शकते. लॉग्स वगैरे आपण बघू शकतो. ईमेल, स्लॅक अलर्ट हे आपण सेंड करू शकतो. त्याच्यानंतर जर जेनकिन्स वरती लोड आहे तर तो पण मी मॉनिटरिंग प्लगइन वगैरे यूज करून बघू शकतो. वेगवेगळ्या यूज केसेस आल्या तर मी प्लगइनच्या माध्यमातून प्लगइन इन्स्टॉलेशन करून तो सपोर्ट्स त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. तर ह्याच्यावरती तुम्हाला म्हणजे भरपूर 10 ते 15 मिनिटं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तर त्या गोष्टी ज्या तर ते थोडंसं शिकायला चालू करा. म्हणजे सेटअप तर आपल्याकडे असतोच, बट बाकीचं पण तुम्हाला आलं पाहिजे. आता याच्यामध्ये लास्ट टाइम आपण बघितलं होतं की पाईपलाईन जॉब्स, फ्रीस्टाईल जॉब्स हे आपण केलं होतं. त्याच्यामध्ये जॉब्स क्रिएट करताना आपण इथं येऊन मल्टिपल टाईपचे जॉब्स वगैरे येतात तिथं आपण क्रिएट करू शकतो. आपण क्लोन पण करू शकतो. डुप्लिकेट फ्रॉम एक्झिस्टिंग जॉब म्हणजे एक्झिस्टिंग जॉब सारखंच जर आपल्याला नवीन बनवायचा आहे तर तो आपण करू शकतो. फ्रीस्टाईल जॉबमध्ये आपण कस्टम कॉन्फिगरेशन्स त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्याच्यानंतर ऍक्सेस कंट्रोल सुद्धा जो आहे तो पण आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. तर व्हेरियस गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. आपण लास्ट याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं की लास्ट 3 बोक बिल्ड्सच मला ऍक्सेस तिथं ठेवायचा आहे. तर तो मी कसा देऊ शकतो. तर त्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आपल्याला जर बिल्ड पॅरामॅट्राईज करायचं तर ते पण आपण देऊ शकतो. व्हेरियस कॉन्फिगरेशन्स त्याच्यामध्ये असतात आणि हे सगळं कुठून येतं रे? हे जे कॉन्फिगरेशन्स आहेत हे कुठून येतात? प्लगइन्सवरनं. ओके. हे कॉन्फिगरेशन कुठून येतात? प्लगइनवरनं. कारण ज्यावेळेस आपण सेटअप करत असतो, आता ह्या पर्टिक्युलर स्टेप्स फॉलो करून आपण सेटअप अप केलाय, ज्याच्यासाठी 5 ते 10 मिनिटं आपल्याला लागले होते. जर प्रॉपर स्टेप्स माहीत असतील, आता हे तुम्ही नोटमध्ये पण लिहायचंय, की मला जेनकिन्सचा सेटअप करायचा तर मला प्रिरिक्विजिट काय पाहिजे किंवा किती टाइम लागू शकतो. तर त्याच्यासाठी खूप वेळ लागत नाही. 5 to 10 मिनिट्समध्ये प्रॉपर जर स्टेप्स माहीत असतील, कॉन्फिडन्स असेल, लिनक्सचं मशीन तुमच्याकडे आहे, तर यू कॅन ऑटोमेट युअर ॲप्लिकेशन विदिन 5 to 10 मिनिट्स. ओके. बाय युझिंग जेनकिन्स. तुम्ही कुठल्या टीममध्ये काम करत आहात आणि तिथं रिक्वायरमेंट आली, की माझं एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आहे. त्याची मला पाईपलाईन क्रिएट करायची किंवा मला ऑटोमेशन पाहिजे. जेनकिन्सचा जॉब क्रिएट करून पाहिजे. जो बिल्ड करेल, डिप्लॉय करेल, ॲप्लिकेशनचं डॉकर इमेज तयार करेल किंवा कुबरनेटिसवर डिप्लॉय करेल. कुबरनेटिसच नाही, लेट्स से Ansible प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्यावर पण डिप्लॉय करेल. तर तुमच्याकडे यूज केस येताना तुम्हाला अशी येऊ शकते, की डेव्हलपरने काय केलं, Gitवरती कमिट कोड केलाय. मग Gitवर कमिट कोड केलाय तर तो कसा दिसणार आहे? असा दिसणार आहे काहीतरी. याला आपण काय म्हणतो? रिपोझिटरी. ओके. याला काय म्हणतो? रिपोझिटरी. आता फॉर एक्झाम्पल माझं इथं मी याच्यावरती गेलो तर इथं मल्टिपल रिपोझिटरी म्हणजे माझ्याकडे किती प्रोजेक्ट्स आहेत? 23 प्रोजेक्ट्स आहेत. जे मी पब्लिक केले ते पब्लिकली दिसतात. काही प्रायव्हेट पण असू शकतात. ओके. तर
अशा पद्धतीने आपण मल्टिपल प्रोजेक्ट्स तयार करू शकतो आणि हे तुमच्या प्रोफाईल वरती पण पाहिजे की तुम्ही गिटहब अकाउंट ओपन करताय, मल्टिपल असाइनमेंट्स किंवा मल्टिपल प्रोजेक्ट्स त्याच्यावरती ओपन केल्यानंतर ते तिथं अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन्स वगैरे ऍड केल्यानंतर तुम्ही त्याची पाईपलाईन पण क्रिएट करताय. ओके. जर हे तुमच्याकडे असेल आणि इंटरव्ह्यू वरला तुम्ही जर प्रॉपर ते दाखवू शकला, दॅट इज व्हेरी गुड फॉर यू. ओके. तर एव्हरीथिंग जे पण तुम्ही आता इथून पुढे शिकणार आहे तर ते तुम्हाला काय करायचंय, गिटहब वरती मेंटेन करायचं. ओके. अँड यू कॅन टेक AI हेल्प ॲज वेल. सुरुवातीला जर तुम्हाला कोडिंगचं नॉलेज नाहीये, कोडिंगमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत आणि बऱ्याचदा डेव्हऑप्स किंवा क्लाउड किंवा नेटवर्किंग याच्यामध्ये आपण काय येतो की कोडिंगमध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट नसतो किंवा मला डिझाईन पॅटर्न माहित नाहीये, कोडिंगचं इंटरनल गोष्टी माहित नाहीये, मला कंपाईल डिबग करायला प्रॉब्लेम येतात. तर मग मी डेव्हऑप्स मध्ये जिथं कमी कोडिंग लागतं, कोडिंग लागत नाही असं नाही, शेल स्क्रिप्टिंग तिथं लागतं, पायथॉन तिथं लागतं, YML फाईल्स लिहिता आल्या पाहिजे, डॉकर फाईल लिहिता आल्या पाहिजे, लिनक्सच्या कमांड आपल्याला आल्या पाहिजे, ग्रुवी स्क्रिप्टिंग आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट ह्या ज्या गोष्टी असतात, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, तर हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. तर डेव्हऑप्स म्हणजे असं नाही की सगळंच कॉन्फिगरेशन. ओके. जर तुम्हाला कोडिंगचं नॉलेज असेल तर ते पण खूप तुमचं बेनिफिशियल ठरतं. आणि मी बऱ्याचदा हे पण सांगत आलोय की जेनकिन्सवर जस्ट बिल्ड करणं म्हणजे डेव्हऑप्स इंजिनियर असणं असं नाही, तर तुम्हाला इंटरनल डिटेल्स ह्या जास्तीत जास्त माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही यूज केस कशी सॉल्व्ह करताय, कुठले राईट टूल्स यूज करताय, त्याला तुम्ही प्रॉपर मेंटेन करताय का, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही प्रॉपर करताय का, त्याच्यानंतर तुमचा सेटअपची जी स्टॅबिलिटी ती कशी आहे, तुम्ही तो सेटअप डाऊन गेला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस मल्टिपल लोक जर तुमचा सेटअप यूज करताय त्यावेळेस जर तो डाऊन झाला, लेट से आता माझा हा पर्टिक्युलर सेटअप ऑफ आहे, रनिंग आहे अँड दॅट इज ऍप्लिकेबल फॉर द ऑल टीम्स. म्हणजे माझ्या टीम मध्ये लेट से 10 ते 20 जण आहेत आणि मी त्यांना ऑटोमेशन करून दिलंय आणि त्यांना सांगितलं की आता मी जेनकिन्सच्या पाईपलाईन बनवल्यात तुमच्या जॉबसाठी. तुमचं काम काय आहे की फक्त गिटहब वरती कोड कमिट करायचं. बाकी नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती बिल्ड, डिप्लॉयमेंट, ऑटोमेशन, एक्झिक्युशन, जे युनिट एक्झिक्युशन, हे सगळं मी जेनकिन्स मध्ये केलंय. जसे मी आता हे जॉब्स आपण काल बनवले होते, फ्री स्टाईल किंवा पाईपलाईन जॉब. ओके. तर पाईपलाईन जॉबच्या लॉग्स मध्ये सुद्धा तुम्हाला इथं पाईपलाईन व्ह्यू मध्ये दिसतंय की जसं मी जेनकिन्स फाईल लिहिलं तसं आपण त्याला क्लोन केलं, त्याच्यानंतर बिल्ड केलं, डॉकर बिल्ड पण केलं, त्याच्यानंतर मी त्याचा कंटेनर पण रन केला आणि तो डिप्लॉय पण झाला. म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे ते आता डिप्लॉय पण झालं. जर तुम्ही माझ्या लोकल टर्मिनलवर बघितलं तर याच्यावरती मी ऍप्लिकेशन डिप्लॉय पण केलेलं आहे. हे आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं, बरोबर. आता जर मी रिसेंट डॉकर पीएस कालचीच कमांड होती, त्याच्यानंतर मी एक्झिक्यूट नाही केलंय. आता जर आज मी डॉकर पीएस एक्झिक्यूट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिसेंट स्टेटस दिसेल. ओके. तर डॉकर पीएस केल्यानंतर आता हे बघा, कालचं जे होतं ते अबाउट अ मिनिट दिसत होतं कारण सेशन संपायच्या आधी आपण जस्ट एक्झिक्यूट केलं होतं. आज मी काय केलंय, लॅपटॉप मी रिबूट नाही केलेला आहे. ओके. लॅपटॉप माझा तसाच ऑन आहे. याच्यामध्ये मी काय केलं, जस्ट डॉकर पीएस केला आणि माझे ऍप्लिकेशन रनिंग आहे. प्रोडक्शन मध्ये पण हेच सगळं असणार आहे. ओके. प्रोडक्शन मध्ये काय असणार आहे की तुमचं ऍप्लिकेशन किंवा सर्व्हर, ऍप्लिकेशन ऑलवेज अप असलं पाहिजे. सर्व्हर जे आहे तुमचं ते रिबूट होणार आहे का, नाही, पण रिबूट होऊ शकतं. जर मेंटेनन्स चॅलेंजेस आले किंवा हार्डवेअर प्रॉब्लेम आला तर जिथं पण तुमचं ऍप्लिकेशन रनिंग आहे ते तुमचं रिबूट होऊ शकतं आणि त्याच्यावरचे ऍप्लिकेशन रिबूट होऊ शकतं. त्याला तुम्ही काय म्हणता, स्टॅबिलिटी हँडल करणं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या क्लाउड वरती येतात किंवा कुबरनेटिस प्लॅटफॉर्म क्लस्टर वरती या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे हार्डवेअर रिलेटेड किंवा रिसोर्सेस रिलेटेड म्हणेल मी, की जे सीपीयू आणि रॅम ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हार्डवेअर जे आहे, ते कुठलं पण ऍप्लिकेशन रन करायचं असेल तर आपल्याला काय लागतं, बेसिक गोष्टी लागतात की सीपीयू पाहिजे, रॅम पाहिजे, हार्ड डिस्क पाहिजे. हे जर नसेल तर आपण कुठला पण प्रोग्राम रन करू शकतो का, नाही करू शकत. कुठलं पण ऍप्लिकेशन म्हणजेच काय की आता ऍप्लिकेशन ज्यावेळेस मी म्हणतो तर तुमच्या डोक्यामध्ये एक व्हिज्युअलायझेशन सेट झालं पाहिजे की ऍप्लिकेशन म्हणजे काय आहे की डॉकर इमेज, त्या डॉकर इमेजच्या आत ते ऍप्लिकेशन. ओके. कारण
ऍप्लिकेशनचं जर तो मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर, मायक्रो सर्व्हिस म्हणजे काय की छोट्या छोट्या मॉडेलमध्ये आपण त्याला डिफाईन करतो आणि त्याचं डॉकर इमेज बनवून आपण त्याला रन करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो सर्व्हिस. मोनोलिथिक आर्किटेक्चर एक प्रकार होता. जुन्या काळी म्हणजे 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जे डेव्हलपर्स होते त्यांना तुम्ही विचारू पण शकता, इफ यू हॅव एनी वन इन युअर कॉन्टॅक्ट, की मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर आणि त्याच्यानंतर मोनोलिथिक आर्किटेक्चर याचा डिफरन्स काय, की मोनोलिथिक म्हणजे काय होतं की पूर्ण जो सेटअप आहे तो सगळा एकाच गिट रेपो मध्ये किंवा एकाच ऍप्लिकेशन मध्ये कमिट केला जायचा. त्याला मोनोलिथिक आर्किटेक्चर होतं, पण त्याचे खूप सारे चॅलेंजेस यायला लागले. मग तो कोड वेगवेगळ्या छोट्या छोट्या मॉड्यूल मध्ये सेपरेट गिट रेपो मध्ये मेंटेन करायला लागल्यामुळं त्याला काय म्हटलं गेलं की मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर. आणि मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर मध्ये खूप ऍडव्हान्टेजेस पण असतात, की टीम लेवलला आपण चांगले बेटर प्रकारे मेंटेन करू शकतो. मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. टीम डेव्हलपमेंटला मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर हे हेल्पफुल ठरतं. वेगवेगळे छोटे छोटे डॉकर कंटेनर्स, डॉकर इमेज बनवले की आपण त्याचे सेटअप्स अवेलेबल करू शकतो. आता आतापर्यंत आपण डॉकर बघितलंय, डॉकर कंपोज बघितलं. डॉकर कंपोजचा डिफरन्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, की डॉकर वर्सेस डॉकर कंपोज. डॉकर मी ज्यावेळेस रन करतो तर मला डॉकर रनची कमांड रन करायला लागते. तेच जर माझ्याकडे 10 कंटेनर्स असतील तर मला 10 वेळा कमेंट करायला लागेल. तेच परत क्लोज करायचे, परत 10 कमांड चालवायला लागतील. पण हेच मी एक सिंगल कमांड विदिन फ्यू सेकंड करू शकतो. त्याला कुठला कन्सेप्ट येतो, डॉकर कंपोजचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला YML क्रिएट करायला लागते. तर याची पण असाइनमेंट आपण केलेली आहे. डॉकर आलं पाहिजे, डॉकर आल्यानंतर डॉकर कंपोज आलं पाहिजे, आणि डॉकर येण्याआधी बेसिक लोकल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आलं पाहिजे, की मग लिनक्स कमांड, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनल्स, शेल स्क्रिप्टिंग, डेव्हलपिंग एनी ऍप्लिकेशन ऑन लोकल अँड रनिंग दॅट, बिल्डिंग दॅट अँड एक्झिक्युटिंग दॅट. तर ह्या 3-4 स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्याला आल्या पाहिजे. डेव्हॉप शिकताना किंवा क्लाउड शिकताना किंवा कुठली पण गोष्ट शिकताना हे आपल्याला आधी लोकली स्वतःकडे सेटअप्स करता आले पाहिजे. ओके, ज्यावेळेस तुमचं हँड्स ऑन असणार आहे त्यावेळेस गोष्टी तुम्हाला इझी जातील. त्याच्या पुढची स्टेप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू फोकस करतोय त्यावेळेस जर आपल्याकडे सेटअप्स लोकली असतील तर इंटरव्ह्युअरला आपण आपली गिटहब प्रोफाईल सुद्धा तुम्ही रेझ्यूम मध्ये दाखवू शकता. इवन बरेचसे इंटरव्ह्यू झूम वरती असतात तर तुम्ही स्क्रीन शेअर करून पण तुमचे प्रोजेक्ट दाखवू शकता. इंटरव्ह्युअरला कॉन्फिडन्स समजणं महत्वाचं आहे, तुमची एक्सपर्टीज समजणं महत्वाचं आहे. ओके. तर प्रत्येक बॅचच्या स्टुडंटला मी हेच सांगतो, की तुम्ही तुमचे 5-6 प्रोजेक्ट गिटहब वरती ठेवा. एंड टू एंड पाईपलाईन त्याच्यासाठी बिल्ड करा. ऍप्लिकेशन बिल्ड झाल्यानंतर मायवेन असेल, एनपीएम असेल, गो लँग्वेज असेल, पायथॉन असेल, याच्यापेक्षा वेगळी लँग्वेज नसती. बऱ्याच ऍप्लिकेशन कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये हेच ऍप्लिकेशन असतात. आयदर बॅकएंड असेल तर ते एनपीएम किंवा नोड मध्ये किंवा जावा मध्ये किंवा मायवेन मध्ये असतं किंवा गो लँग्वेज मध्ये असतं. जर UI असेल तर मग अँग्युलर JS किंवा नोड मध्ये त्याचे बिल्ड प्रोसेस असतात. एनपीएम पण त्याला यूज केलं जातं. त्याच्यानंतर रिॲक्ट जेएस मध्ये पण असू शकतं. तर याच्यासाठी काहीतरी बिल्ड प्रोसेस लागतात. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पायथॉन असेल तर आपल्याला पायथॉन इन्स्टॉल करायला लागतं. तर हे 5-6 ऍप्लिकेशन जर तुम्ही केले आणि तुमच्याकडे प्रत्येक ऍप्लिकेशनचं लोकली सेटअप आहे, ते तुम्ही डिप्लॉयमेंट पण करू शकताय. तुमच्याकडे CI/CD पाईपलाईन त्याची आहे. CI/CD म्हटलं की मग जेनकिन्स येतं, आणि जेनकिनचं सेटअप आहे. जेनकिन मध्ये तुम्ही फ्री स्टाईल जॉब केलाय, तुम्ही पाईपलाईन जॉब केलाय. तुमच्या डे टू डे वापरातल्या ज्या यूज केस होत्या, म्हणजे बिल्ड जर परत परत करायला लागतंय तर तुम्ही त्याच्या थ्रू करू शकताय का? डिप्लॉयमेंट परत परत करायला लागतं. व्हेनेवर एनी न्यू कोड चेंजेस हॅपन इन गिटहब, तुम्ही तुमचे इंटिग्रेशन इन प्लेस आहेत का? तुमच्याकडं टाइम जायला नाही पाहिजे खूप. कारण डेव्हऑप ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस काय व्हायचं रे, की त्यावेळेस खूप सारा टाइम लागायचा. कारण हे टूल्स टेक्नॉलॉजी नव्हतेच, बरोबर. त्यावेळेस काय होतं की सगळं मॅन्युअली होतं. म्हणजे मला बिल्ड करायचंय तर मला कमांड एक्झिक्यूट करायला लागणार, त्याच्यासाठी मला OS लागणार, त्याच्यासाठीचे इन्स्टॉलेशन्स लागणार. तेच बिल्ड मला टेस्टिंगला द्यायचंय तर मला SCP कॉपी करून हे सगळं द्यायला लागायचं. पण आता जेनकिन्स, गिटहब ऍक्शन, ओके, त्याच्यानंतर गिट लॅब CI,
सर्कल CI असे CI/CD मध्ये वेगवेगळे टूल्स आले. याच्यातलं जेनकिन्स हे टूल खूप पॉवरफुल आहे आणि 90% ऑर्गनायझेशन जेनकिन्स यूज करतात. म्हणून आपण आपल्या कोर्समध्ये CI/CD शिकतोय, बट बाय युझिंग जेनकिन्स टूल. ओके. पण हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही बाकीचे कुठले पण टूल्स करू शकता. ओके. तर त्याच्यामुळे आपल्याला कोर कन्सेप्ट शिकायचे, इंटिग्रेशन शिकायचे आणि सेटअप शिकायचे. ओके. तर डॉकर झाल्यानंतर पुढचा पार्ट कुठला येतो? गिटअप. आणि गिटअप झाल्यानंतर पुढचा पार्ट कुठला येतो? जेनकिन्स. तर जेनकिन्स आता आपण शिकतोय, त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन बिल्ड पण केलंय आणि डिप्लॉय पण केलंय. कुबरनेटिस आतापर्यंत आपण शिकलोय का? नाही. कुबरनेटिस नेक्स्ट फेज आहे, की ज्यावेळेस तुम्हाला जेनकिन्स डॉकर चांगलं समजतंय, पुढचा पार्ट काय की कुबरनेटिस. आता याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट आहे, की मी काय रन केलंय? ऍप्लिकेशन रन केलंय. कुठं रन केलंय? माझ्या मशीनवर रन केलंय. पण मी याच्यावरती किती ऍप्लिकेशन रन करू शकतो? कोणाला म्हणजे आन्सर देता येईल का? मी आता एक ऍप्लिकेशन रन केलंय, दुसरं ऍप्लिकेशन माझं CI/CDचं ऍप्लिकेशन जेनकिन सेटअप आहे. याच्यामध्ये मला खूप सारे ऍप्लिकेशन्स रन करायचेत, तर मी जास्तीत जास्त किती ऍप्लिकेशन्स रन करू शकतो? एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंतच मी करू शकेल, बरोबर. कारण माझ्या मशीनला काहीतरी CPU कोर आहे, माझ्या मशीनला काहीतरी रॅम आहे, माझ्या मशीनला काहीतरी हार्ड डिस्क. ती रॅम, ती CPU कोर किंवा ती हार्ड डिस्क जेवढी आहे तेवढीच ऍप्लिकेशन मी त्याच्यावर रन करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्युमनचं पण जर एक्झाम्पल घेतलं, की एखाद्या माणसाला आपण काम किती देऊ शकतो, त्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढीच. त्याच्यापेक्षा जास्त तो करू शकतो का? नाही करू शकत. तर सिस्टीमचं पण सिम्पल आहे, की त्याच्याकडे जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढं तो लोड हँडल करू शकतो. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय आलंय? कुबरनेटिस आले किंवा क्लाउड प्लॅटफॉर्म आलं. ओके. जिथं आपल्याला स्केलेबिलिटी आणि स्टॅबिलिटी आणि मॉनिटरिंग हे इझिली अवेलेबल झालं. ओके. इझिली अवेलेबल झाले. मग त्याच्या पुढचा पार्ट येतो, की ज्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन्स रन करायचे, तुम्हाला क्लस्टरमध्ये रन करायचे, मग तिथं आपल्याला कुबरनेटिस शिकायला लागतं किंवा क्लाउड आपल्याला शिकायला लागतं. ओके. तर कुबरनेटिस सुद्धा खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे. जेनकिन्स, गिटहब, डॉकर हे चांगलं समजल्यानंतर आपल्याला कुबरनेटिस कडे जायचंय. त्याच्यासाठी असाइनमेंट्स करा आणि ते झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. आता याच्यामध्ये लिनक्स बेसिक्स मध्ये काही गोष्टी तुम्हाला आणखी समजल्या पाहिजे, की प्रत्येक ऍप्लिकेशन एका पोर्टवर रन होत आहे. ओके. इंटरनल पोर्ट, एक्सटर्नल पोर्ट. त्याच्यानंतर TCP पोर्ट असेल तर मग त्याचा पर्टिक्युलर पोर्ट त्याच्यात यूज केला जातो. HTTP पोर्ट म्हणजे HTTP पोर्ट म्हणजे काय? की ब्राउझर वरून जर ऍक्सेस करायचं तर आपल्याला HTTP पोर्ट लागतो. ओके. तर 8082 हा आपण इथं ऍक्सेस केलेला आहे. जेनकिन्सचा सेटअप तुमचा ऍक्सेस झाला. ओके. त्याच्यानंतर आता महत्वाचं म्हणजे मला काय सांगायचंय, की स्टॅबिलिटी ऍस्पेक्ट्स. तर एक्झाम्पल पण मी सांगितलंय तुम्हाला, की ज्यावेळेस मल्टिपल लोक जेनकिन्सवर काम करतात, तुम्ही कितीतरी इथं जॉब्स तयार करू शकतात. जेवढं तुमचं CPU, रॅम वगैरे असेल, तुम्ही नोड्स वगैरे पण याच्यामध्ये ऍड करू शकता. ऑर्गनायझेशन लेवलला यूज केसेस वेगवेगळे असतात. कधी कधी जेनकिन जो येतो तुम्हाला बेसिक जेनकिन्स असतो. अ, त्याच्यामध्ये टीम लेवलचा जेनकिन्स असतो. फक्त त्या टीम पुरतं CI/CD इम्प्लिमेंट करायला लागतं. तो त्या पर्टिक्युलर टीमचा किंवा डेऑप्स लीडचा किंवा डेऑप्स आर्किटेक्टचा कॉल आहे, की जेनकिन जे सेटअप करायचे ते कसं करायचे, त्याला मेंटेन कसं करायचं. आता तुम्ही सुद्धा जिथं काम करताय किंवा जिथं तुम्ही एक्सप्लोर करताय तिथं सुद्धा एक टीम असणार आहे. तर त्याची नीड काय ही तुम्हाला समजली पाहिजे. त्याचे ऍप्लिकेशन्स किती आहेत, कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. मग मला त्या त्या डॉकर इमेज किंवा ते इन्स्टॉलेशन्स लागणार आहेत. बिल्ड अँड डिप्लॉयमेंट सिस्टीम मला समजली पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याचं डॉकर कंटेनर बनवू शकतो का? मग बिल्ड साठीचं कंटेनर किंवा डिप्लॉयमेंट साठीचं कंटेनर, डॉकर फाईल मी कशी बनवणार आहे, हे ह्या यूज केसेस तुमच्या स्टार्ट झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन येतो, की मला इथं किती जॉब्स दिसतील? ओके. तर जेवढे पण गिटअप वरती तुमचे रेपोजिटरी आहेत तेवढे तुम्ही ऍप्लिकेशन जॉब्स बनवले पाहिजे. तर सुरुवातीला आता जे मी तुम्हाला सांगितलं, की 5 ते 6 गिटअप रेपोजिटरी बनवा. वेगवेगळे हॅलो वर्ल्डचे ऍप्लिकेशन बनवा. तुम्हाला जर टेक्निकली कोडिंगचे प्रॉब्लेम्स येतात, हॅलो वर्ल्ड घ्या. पायथॉनचा हॅलो वर्ल्ड, जावाचा हॅलो वर्ल्ड, ओके, स्प्रिंग बूटचा हॅलो वर्ल्ड, गो लँग्वेजचा हॅलो वर्ल्ड, असे तुम्ही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स बनवा. ते ऍप्लिकेशन्स गिटहब वरती मेंटेन करा. रिपोजिटरी असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याचं बिल्ड अँड डिप्लॉयमेंट.
बाय युजिंग जेनकिन्स सॉल्व्ह करायचे. दॅट इज युअर कोर असाइनमेंट. ओके. तर तुमच्याकडे हे सेटअप्स असले पाहिजे. जेनकिन्स मधनं तुम्ही बिल्ड करताय, लॉग्स बघताय, लॉग रिटेन्शन पॉलिसी तुम्ही दिलंय, त्याच्यानंतर जेनकिन्सचं जॉब्स वगैरे तुम्हाला इथं सगळं दिसतंय. ओके. तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. ओके. आणि याच्यासाठी तुम्ही ए आय प्लॅटफॉर्म पण यूज करू शकता. मी सुरुवातीला रेकमेंड बऱ्याचदा करत नाही, कारण ती एक सवय लागून जाते की ए आय आन्सर देतंय तर मग आपण कोर गोष्टी शिकत नाही. ओके. ए आय मध्ये आपल्याला सगळंच चॅट जीपीटी देतंय, बट कधी कधी काय होतं की सेटअप कसा करायचा आहे, त्याला क्वेश्चन्स काय विचारायचे, जर एक्सपर्टीज असेल तर तुम्ही राईट क्वेश्चन्स त्याला विचारू शकता. म्हणजे जरी चॅट जीपीटी किंवा गिटअप को पायलट, त्याच्यानंतर कर्सर किंवा क्लॉड, हे सगळे टूल जरी आले असतील तरी पण टेक्निकल एक्सपर्टीज जर तुमच्याकडे जास्त असेल तर प्रॉम्प्ट जे ते तुम्हाला कमी द्यायला लागतील, कारण एआय सुद्धा पेड आहे. त्याला सुद्धा काहीतरी चार्जेस आपल्याला द्यायला लागतात, आणि राईट जर क्वेश्चन दिले तर तुमचं काम पटकन होईल. अदरवाईज काय होईल की ते हायलुजनेट होईल, की तुम्ही काहीतरी विचारत राहताय सर्कलमध्ये, त्याला खूप सारे क्वेश्चन विचारताय, त्याच्यानंतर मग 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस खूप सारं असं वेगवेगळं चालतं, आणि त्याच्यानंतर आपण कन्फ्यूज होऊन जातो. एआय पण कन्फ्यूज होऊन जातो. तर ह्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं एक्सपर्टीज जी आहे किंवा टेक्निकल एक्सपर्टीज हे स्टेप बाय स्टेप शिकत चाला. बेसिक पासनं चालू करा. ऍडव्हान्स पर्यंत तुम्ही जाणार, पण जर बेसिक क्लिअर नसेल तर ऍडव्हान्स पर्यंत आपण जाऊ शकत नाही. तर ही एक म्हणजे फ्रॉम द स्टार्ट तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की मला बेसिक क्लिअर करायचं. माझ्याकडे सेटअप्स असले पाहिजे. मी इन्स्टॉलेशन शिकणार आहे, किंवा मी कमांड शिकणार आहे, मी शेल स्क्रिप्ट शिकणार आहे. ओके. तर प्रॉब्लेम्स आले तर यू कॅन हायलाइट मी, की सर मी सुरुवातीचे असाइनमेंट्स केल्यात, मला आणखी प्रॅक्टिस करायची, मी आणखी काय करू शकतो किंवा करू शकते, तर यू कॅन हायलाइट दॅट टू मी. ओके. तर आता मी जॉब्स वगैरे क्रिएट केलं होतं. स्टॅबिलिटी ऍस्पेक्ट्स मी सांगतोय की एक तर मी सांगितलं की रिसोर्सेस जेवढे तेवढेच मी जॉब्स वगैरे क्रिएट करू शकेल. अदरवाईज मला काय करायला लागेल, रिसोर्सेस वाढवायला लागेल. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला पण येतात की तुम्हाला 500 गिट रेपोज आहेत किंवा 5,000 गिट रेपोज आहेत, तर तुम्ही खूप सारे जॉब्स क्रिएट करू शकता का? करू शकता, पण त्याला काय लागणार आहे, रिसोर्सेस लागणार. तुमच्याकडे तेवढी सिस्टीम पण पाहिजे, कारण ऍट अ टाइम नंबर ऑफ युजर्स त्याला जर यूज करायला लागले तर कुणी पण त्याच्यात लॉग इन करून त्या सेटअप वरती युजर नेम पासवर्ड देऊन कुणी पण बिल्ड करू शकतं. मग बिल्ड केलं की त्याचे रिसोर्सेस यूज होतील, कारण काही पण रन करायचंय तर आपल्याला काय लागतं, सीपीयू आणि रॅम लागतं. ओके. तर जेनकिन्सला सुद्धा त्याला एक विशिष्ट मेमरी किंवा रॅम असते. ते असल्यानंतरच आपण हे सगळे सेटअप चालू करू शकतो. त्याला आपण लिमिट्स पण देऊ शकतो, रिसोर्स कोटा आपण देऊ शकतो. जॉब्स बिल्ड केल्यानंतर आपण त्याचे लॉग्स बघू शकतो. त्याच्यानंतर रिटेन्शन पॉलिसी पण आपण लावू शकतो. हे आपण लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं. तर आय होप दॅट पार्ट इज क्लिअर. तर इन केस जे पण आतापर्यंत झालंय त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स क्वेश्चन असतील तर विचार. ओके. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क क्वेश्चन. ओके. तर आता आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन कडे जायचंय, बट ऍडमिनिस्ट्रेशन कडे जाण्याच्या आधी जे पण झालंय जेनकिन्स मध्ये किंवा आतापर्यंत डॉकर वगैरे किंवा ज्या यूज केसेस आपण डिस्कस केल्या, त्याच्यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. ओके. आय होप दिस पार्ट इज क्लिअर, करेक्ट एव्हरीवन? ओके. आणि आय थिंक असाइनमेंट जर केल्यात तुम्ही तर ते आणखी इझी जाईल. जे पण आपण इथं करतोय ते तुमच्या मशीनवर ज्यावेळेस येईल आणि तुम्ही त्या करताय तर त्या गोष्टी आणखी इझी जातात. आता ऍडमिनिस्ट्रेशन करताना हा जो ऍक्सेस किंवा सेटिंग जो राईट कॉर्नरला दिसतोय, तर तो म्हणजे काय आहे की तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. तर त्याच्यामध्ये इथं प्लगइन्स दिसतात. तर जेनकिन्स मध्ये खूप साऱ्या प्लगइन्स आहेत, म्हणजे 1000+ प्लगइन्स असतात. त्याचा रिस्क स्कोर वगैरे पण दिसतो. व्हलनेबिलिटी म्हणजे सिक्युरिटी चॅलेंजेस पण त्याच्यामध्ये असतात, आणि ते काय सांगतात की मग त्याला तुम्ही अपग्रेड करा. तरी स्कोर वगैरे जर कमी असेल, 100 नसेल, 100 म्हणजे हेल्दी, जर त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्याला त्याला अपग्रेड करायला लागतं. ओके. तर इथं हे सगळं दिसतं. कधी रिलीज झालंय, त्याचं व्हर्जन कधी रिलीज झालंय, त्याचं पॅचेस काय रिलीज झालं, हे सगळं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन पण दिसतं. म्हणजे इथं जस्ट तुम्ही ओपन विथ न्यू टॅब केलं की तुम्हाला त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट्स वगैरे सुद्धा मिळतील. ओके. तर त्या गोष्टी सुद्धा इझिली
अवेलेबल असतात. तर इथं हे सगळं जे डॉक्युमेंटेशन आहे त्या विशिष्ट प्लग इन रिलेटेड तर ते तुम्हाला इथं मिळेल. जेनकिन्स हे खूप स्ट्रॉंग टूल आहे. याच्यामध्ये प्लग इन्स इन्स्टॉलेशन, प्लग इन अनइन्स्टॉलेशन हे पण तुम्ही करू शकता. ओके. तर जेनकिन्स मध्ये जे पण दिसतंय म्हणजे आपण UI मधनं आता बऱ्याचदा बघितलं की मी जॉब बनवतोय, कॉन्फिगरेशन एडिट करतोय, मॅवेन इंटिग्रेशन देतोय, गो लँग्वेजचे इंटिग्रेशन देतोय, ईमेलचे कॉन्फिगरेशन ऍड करतोय. पण हे सगळं कुठून येतं तर हे याचा आन्सर काय की प्लगइन्स मधनं. ओके. तर हा पण इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असू शकतो की जेनकिन्स मध्ये जे पण इंटिग्रेशन्स येतात तर ते कुठून येतात, जेनकिन्सच्या प्लगइन्स वरनं येतात. ओके. तर प्लगइन्सला कसं जायचंय तर सेटिंग्स मध्ये जायचंय. त्याच्यानंतर मग आपण इथं प्लगइन्सला जाऊ शकतो. इथं ऍड करू शकतो प्लगइन्स, रिमूव्ह करू शकतो. पण हा रिस्की एरिया आहे, म्हणजे ज्याला पण ऍडमिनचा ऍक्सेस आहे जेनकिन्सचा त्यांनीच हे केलं पाहिजे. अदरवाईज काय होईल, जरा चुकीचं झालं तर काय होणार आहे, सगळे सेटअप चालायचे बंद होतील आणि तुम्हाला ते डिबग करून फिक्स करायला लागेल. ओके. मग तुम्हाला त्याचे लॉग्स वगैरे सुद्धा चेक करायला लागतील. कारण जर इश्यू आला, जेनकिन्सला स्टॅबिलिटीचा इश्यू आला तर काय होऊ शकतं, सगळेच ऍप्लिकेशन्स चालायचे बंद होतील. बरोबर. म्हणजे जे पण तुम्ही टीमसाठी डेव्हलप केले, लेट्स से तुम्ही इथं 5-10 जॉब्स ऑटोमेट केले किंवा 100 जॉब्स ऑटोमेट केले, जस्ट बिल्ड केलं की ते ऍप्लिकेशन बिल्ड होतात. बट सिक्युरिटी किंवा स्टॅबिलिटी कॉन्फिगरेशन जे प्लगइनचं आहे, क्लाउडचं आहे, नोट्सचं आहे किंवा क्रेडेन्शियलचं असेल किंवा युजरचं असेल, ऍडमिन मध्ये जर काही चुकीचं झालं आणि त्याचा जर स्टॅबिलिटीवर इम्पॅक्ट झाला किंवा सेटअप जर तुमचा प्रॉपर अप नाही झाला तर त्या केसमध्ये जे पण युजर्स याच्यावरती डिपेंड होते. म्हणजे बऱ्याचदा डेव्हलपर काय काम करतो की गिटहब वरती कोड कमिट करायचं तो काम करतो, रिपोझिटरी वरती त्याला ब्रांच बनवायची असते, त्याला कोड ऍड करायचा असतो, गिट ऍड, गिट पुश, गिट पुल हे त्याचं रोजचं काम असतं डेव्हलपरचं. त्याच्यानंतर पुढचं काम कोणाचं चालू होतं, डेव्हऑप्स इंजिनियरचं, की माझा कोड अवेलेबल झालाय त्या पर्टिक्युलर ब्रांचला, मी काय करणार आहे, बिल्ड करणार आहे. मग बिल्ड केल्यानंतर हे सगळे बिल्ड्स वगैरे चालू होतात. ओके. त्याच्यानंतर मी लॉग्स वगैरे बघू शकतो. पण जर स्टॅबिलिटीचा इश्यू आला तर मी काय करू शकणार आहे, स्टॅबिलिटीचा जर इश्यू आला तर मी हे सगळं करू शकत नाही. ओके. मग ते लोक बसून राहतील. स्टॅबिलिटीचा इश्यू आला तर म्हणजे जे पण लोक याच्यावर डिपेंड होतं ते बसून राहतील. त्याच्यामुळं कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला प्रॉपर स्टेप्स घ्यायला लागतात. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट याच्यामधली रिव्ह्यू करून करा. तुमच्याकडे टेस्ट सेटअप असला पाहिजे. कुठलं पण काही पण तुम्हाला करायचं तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्टेप्स व्हॅलिडेट करता आल्या पाहिजे. वेगळा सेटअप बनवा. टेस्टिंग सेटअप त्याच्यासाठी असतो, स्टेजिंग सेटअप त्याच्यासाठी असतो. तर तुम्ही काही पण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये करताय तर तुमचा प्रॉपर अभ्यास त्याच्यावरती असला पाहिजे. अदरवाईज काय होणार, स्टॅबिलिटीचा इम्पॅक्ट येणार. तर ते ऍज अ जेनकिन्स ऍडमिनिस्ट्रेशन त्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आणि ह्या गोष्टी तुम्हाला शिकत शिकत समजतील की जर चुकीचं काहीतरी झालं, आता लेट्स से आता चूक मी तुम्हाला कशी दाखवतो की लेट्स से माझ्याकडं लिनक्स टर्मिनल आहे आणि इथं मी काय करतोय, RM-RF स्लॅश असं जर केलं तर काय होईल, रूट वरती माझं काय असतं, सगळं डिरेक्टरी किंवा डेटा असतो. आणि आता मी रूट युजरने लॉग इन झालोय म्हणजेच मी इथं रूट युजरने लॉग इन झालोय. इथं जर बघितलं लेफ्ट साईडला काय दिसतं, युजर नेम रूट. आणि मी काय सांगतोय की RM-RF रिकर्सिव्हली डिलीट कर. RM म्हणजे डिलीट कर आणि स्लॅश. आता मी कमांड एक्झिक्यूट नाही केली, एंटर मारलं तर कमांड एक्झिक्यूट होईल. पण ही मला करायची नाही. ही म्हणजे कमांड काय आहे की काइंड ऑफ तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम सगळी क्रॅश करू शकते किंवा डिलीट करू शकते. सगळा जो डेटा आहे त्या पर्टिक्युलर पाथवर तो सगळा डिलीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला जर बघायचं की स्लॅश वरती काय, मी LS-LRT टाकू शकतो. हे लिनक्स शिकताना आपण बघितलं होतं. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली की पर्टिक्युलर डिरेक्टरीज त्या पर्टिक्युलर पाथला तयार असतात. आणि ज्यावेळेस मी जर RM-RF स्लॅश जर चालवतं हे सगळं डिलीट होऊ शकतं. बरोबर. तर हे जर डिलीट झालं तर काय होईल, सगळंच माझं मशीन जे आहे ते करप्ट होऊ शकतं. मला परत नवीन ऑपरेटिंग सिस्टीम टाकायला लागेल. तर तसंच जेनकिनचं पण आहे की चुका जर झाल्या तर तिथं तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेशन, जेनकिन्स ऍडमिनिस्ट्रेशन फक्त जेनकिन्सच नाही, मग ते तुम्ही डॉकरचं सेटअप असेल, तुम्ही नेटिव्ह काहीतरी इन्स्टॉल करताय, तुम्हाला समजलं पाहिजे की मी काय इन्स्टॉल करतोय आणि त्याचा काय इम्पॅक्ट असणार. ओके.
त्याच्यामुळं प्लगइन्स मध्ये छेडछाड करायची असेल तर ती प्रॉपर तुम्हाला त्याच्यात करायचंय. डिलीट ऍड करताना त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं त्याच्या अराउंड वाचायचं आणि त्याच्यानंतरच प्लगइन्स इन्स्टॉल करायच्यात. सेम फॉर नोड किंवा क्लाउड्स रिलेटेड इंटिग्रेशन, सेम फॉर द क्रेडेन्शियल्स. आता इथं युजर्स आहे. आता आतापर्यंत आपण किती युजर्स बनवलाय? एकच युजर बनवलाय. जर मला आणखी युजर्स बनवायचे, आता फॉर एक्झाम्पल मी डेमो नावाचा युजर बनवतोय. पासवर्ड पण तोच ठेवतो. ओके. आणि मी काय केलंय, त्याचा युजर बनवला. ओके. आता माझ्याकडे काय आहे की दोन युजर आहे, एक ऍडमिन युजर आहे, एक डेमो युजर आहे. ओके. तर मग मी ह्या युजरला काय करतो, ऍडमिन युजरला मी काय करतो, आता लॉग इन करायचं, लॉग आउट करायचं ट्राय करतो. ओके. तर साइन आउट केलं. ओके. आधी मी कुठल्या युजरने लॉग इन झालो होतो, ऍडमिन. आता मी इथं फॉर एक्झाम्पल परत ऍडमिनने होऊन दाखवतो. इथं जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं, ऍडमिन. ओके. पण प्रत्येक युजर काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. तुमच्या टीममध्ये 20 युजर्स आहेत, तर तुम्ही त्याचे क्रेडेन्शियल्स बनवू शकता. ओके. सेटअप एकच आहे, सेंट्रलाइज सेटअप आहे. एका सेटअपवर सगळं होत आहे, पण त्याला तुम्ही किती पण युजर्सला देऊ शकता. ओके. आता मी इथं काय केलंय, डेमो नावाच्या युजरने लॉग इन झालं आणि डेमो नावाच्या युजरला मी काय सांगितलं की आता तू त्याच्यामध्ये लॉग इन झालेला आहे. ओके. समजलं? तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल युजर्स त्याच्यामध्ये बनवू शकता, मल्टिपल इंटिग्रेशन्स त्याच्यामध्ये बनवू शकता. सिक्युरिटीमध्ये त्याचे टोकन्स वगैरे सुद्धा, पासवर्ड सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता त्या युजरचं. टोकनचा एक म्हणजे कसा यूज आहे की तुम्ही एपीआय यूज करून सुद्धा टोकन्स त्याच्यामध्ये यूज करू शकता. तर आता आपण काय बघितलं की प्लग इन मॅनेजमेंट कसं करायचं, दुसरं युजर मॅनेजमेंट कसं करायचं. ओके. आता मी परत ऍडमिनने लॉग इन करतो. आय होप हा पार्ट पण तुम्हाला समजला असेल. तर ही पण असाइनमेंट आहे की हाऊ टू इन्स्टॉल प्लगइन, हाऊ टू अनइन्स्टॉल प्लगइन, त्याच्यानंतर हाऊ टू क्रिएट युजर्स. ओके. अँड मेंटेन युजर्स. ओके. आता मी परत जो माझा मेन युजर होता त्याने मी लॉग इन झालोय. त्याच्यामध्ये सिक्युरिटी, याच्यामध्ये सिक्युरिटी पण असते. आपण खूप सारे इंटिग्रेशन्स त्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. याच्यामध्ये जर आपल्याला पाहिजे असेल की सिक्युरिटी किंवा युजर्स किंवा जो ऍक्सेस आहे तो प्रॉपर युजरलाच द्यायचा, तर आपण त्या गोष्टी सुद्धा इथं करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने जेनकिन्स ऍडमिनिस्ट्रेशन, तर ते आपण याच्यामध्ये हँडल करू शकतो. आता जेनकिन्स ऍडमिनिस्ट्रेशन झालं. आतापर्यंत मी दोन युजर लॉग इन करत होतो, आता मी एकच युजरने लॉग इन केलं. तर याच्यामध्ये मला परफॉर्मन्स पण याचा मेंटेन करता आला पाहिजे. तर याच्यासाठी याच्यामध्ये एक प्लगइन आहे. त्या प्लगइनचं नाव काय आहे, जेनकिन्स मेलोडी प्लगइन. ओके. जेनकिन्स मॉनिटरिंग प्लगइन मध्ये जर गेलं तुम्ही, तर इथं तुम्हाला ओके जेनकिन्स मॉनिटरिंग जावा मेलोडी प्लगइन आहे. हे प्लगइन आता याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. कुठलं व्हर्जन इन्स्टॉल आहे, 2.7.0. हे प्लगइन इन्स्टॉल केल्यानंतर, हे प्लगइन ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो, तर हे प्लगइन कुठून येतं रे? याचा पण एक कोड लिहिलेला असतो, पण हे डायरेक्ट आपण इंटिग्रेशन्स असतात अवेलेबल. म्हणजे जेनकिन्स जी कंपनी, त्याच्यामधून आपल्याला ते प्लगइन्स इन्स्टॉल असतात. आपल्याला वेगळं काय करायची गरज पडत नाही. पण त्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा त्याचा जो कोड आहे, तो आपल्याला गिटहब वरती मिळतो आणि हे ओपन सोर्स आहेत. म्हणजे पब्लिकली तुम्ही जरी ही लिंक ओपन केली तरी पण तुम्हाला ते दिसतील. तर याच्यामध्ये जेनकिन्सची ही जावा मेलोडी प्लगइन हे काय देतं की जेनकिन्सचं मॉनिटरिंग देतं. आता मॉनिटरिंग कधी लागते की ज्या वेळेस काही स्टॅबिलिटी इश्यूज तुम्हाला येऊ शकतात, की तुमच्याकडे जो जेनकिनचा सेटअप आहे तर तो प्रॉपर आहे का, मग त्याच्यामध्ये रॅम, सीपीयू कोर किंवा थ्रेड डम्प किंवा किती युजर्स त्याच्यामध्ये लॉग्ड इन आहेत, तर हे जर सगळं तुम्हाला बघायचं असेल तर
व्हॅलिड HTTP सेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर ते सगळं तुम्हाला ह्या प्लगइन थ्रूच मिळणार. ओके, तर यू कॅन इमॅजिन की हे जर प्लगइन नसतं आणि आपण हा सेटअप यूज करायला दिलाय, म्हणजे लेट से 500 युजर्सला दिलं, तुम्ही जेनकिनचा सेटअप केला, तुमच्या टीममध्ये लेट से तुमची ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये 10 ते 20 टीम आहेत, प्रत्येक टीममध्ये 50-50 लोक आहेत. हा सेटअप तुम्ही त्यांना दिला, प्रत्येक जण त्याचं त्याचं ऍप्लिकेशन इथे येतोय, बिल्ड करतोय, डिप्लॉय करतोय, बिल्ड करतोय, डिप्लॉय करतोय. यू कॅन इमॅजिन की 500+ ऍप्लिकेशन इथं असू शकतात आणि हे सगळे कॉन्करंटली एकाच वेळेस मल्टिपल रन होत आहेत. तर त्यावेळेस याच्यावर लोड येऊ शकतो का? निश्चितच येऊ शकतो, कारण हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा हे जे ऍप्लिकेशन्स हे काय होतंय, कॉन्करंटली यूज होतं. ओके, त्याच्यामुळं मल्टिपल ऍप्लिकेशन एकाच वेळेस रन होत आहे, तर याच्यावर लोड येऊ शकतो आणि लोड आल्यानंतर हे डाऊन जाऊ शकतं. ओके, लोड आल्यानंतर डाऊन जाऊ शकतो, म्हणजे नॉर्मल ह्युमनचं पण मी जे एक्झाम्पल सांगितलं की आपण काम करतोय, एक पर्टिक्युलर लोड आला की आपण झोपून घेतो, तर तसंच सिस्टीमचं पण. ओके, मग दॅट कॅन बी ऑपरेटिंग सिस्टीम, दॅट कॅन बी जेनकिन्स किंवा कुठलं पण ऍप्लिकेशन. त्याच्यावरती जर जर खूप लोड आला तर तो काय होणार आहे, हँग होणार आहे किंवा तो थांबणार आहे. मग त्याला आपल्याला चेक करायला लागतं की नेमकी त्याला काय होतंय. मग हे चेक कसं करायचं? तर चेक करायचे मल्टिपल वेज आहेत. एक तर तुम्हाला लॉग्स बघायला लागतात त्या ऍप्लिकेशनचे. लॉग्स मधनं नाही सापडलं तर मग तुम्ही जेनकिनचं मॉनिटरिंग चेक करा. त्याच्यामध्ये बघा की त्याचा CPU स्पाइक झालाय का, त्याला HTTP सेशन्स मल्टिपल आलेत का, त्याच्यामध्ये थ्रेडमध्ये काही आहे का. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर किंवा जेनकिन्स हे ऍप्लिकेशन स्वतः इंटरनली जेनकिन्स कशाने लिहिलंय, जावाने लिहिलंय. तर मग JVM ची पण त्याची मेमरी असते. आता इथं तुम्हाला दिसत असेल की जावा मेमरी त्याची किती आहे, आता त्याचं युटिलायझेशन किती आहे. हायर युटिलायझेशन दिसत नाही आता, कारण काहीच लोड नाही, कारण याच्यावरती आपण 4-5च ऍप्लिकेशन केले. पण खूप सारे ज्यावेळेस आपण कॉन्करंट करणार त्यावेळेस खूप सारे इंटिग्रेशन त्याच्यामध्ये असणार आहेत आणि स्टॅबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला काय लागतंय, जेनकिन्स लागतं. ओके, तर हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे फक्त ऍप्लिकेशनचं पाईपलाईन लिहिलं, जेनकिन्स फाईल लिहिलं, जॉब क्रिएट केला, फ्रीस्टाईल जॉब क्रिएट केला म्हणजे सगळं संपलं का? नाही. ऍडिशनल गोष्टी सुद्धा आपल्याला आपल्याला त्याच्या आल्या पाहिजे. ओके, जॉबचे लॉग चेक करणं, त्याचे फेल्युअर चेक करणं, हे पण आपल्याला आलं पाहिजे. ओके, समजलंय? त्याच्यानंतर जे पण आपण इथं करतोय, म्हणजे जे पण UI मध्ये करतोय, तर ते सगळं कुठं सेव्ह होतंय रे? डॉकरच्या आतमध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनच्या आतमध्ये. ओके, तर सगळं जे जेनकिनचं स्टोअर होणार आहे हे सगळं इथं स्टोअर होतंय. तर डॉकर इमेजच्या आतमध्ये पण आपण जाऊ शकतो. ओके, ओके, तर जेनकिन्सच्या आतमध्ये आलो आपण. ओके, आता जेनकिन्स होम म्हणजे जेनकिन डॉकर इमेज अप केली, पण त्याचे जे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स आहेत, तर त्याच्या पर्टिक्युलरचा पाथ काय आहे, व्यार स्लॅश व्यार, त्याच्यानंतर जेनकिन्स होम. ओके, इथं आपण आलो. आता इथं जर तुम्ही ls-lrt केलं, तर इथं तुम्हाला सगळे जॉब्स दिसतात. ओके, जेनकिनचं पूर्ण जे कॉन्फिगरेशन आहे, पूर्ण जो सेटअप आहे, जो UI मधनं दिसतोय, तो सगळा कुठं दिसतोय, डॉकरमध्ये दिसतोय. आणि हेच तुमच्या कुठल्या पण डॉकर इमेजमध्ये असतं. म्हणजे तुम्ही कुठलं भले ऍप्लिकेशन रन केलं, UI मध्ये ते लोड होतंय, UI तुम्हाला दिसतोय, बॅक एंड तुम्हाला दिसतंय, यू कॅन एक्झिक्यूट एव्हरीथिंग. बट जे पण तुम्ही एक्झिक्यूट करताय ते सगळ्या प्रोसेसेस कुठं रन होत असतात, त्या डॉकरच्या आतमध्ये. डॉकर इज अन व्हर्च्युअल कंटेनर. ओके, मग त्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं जेनकिनची काहीतरी प्रोसेस चालू असेल, तर ती इथं दिसते का तुम्हाला? दिसते पर्टिक्युलर पोर्टवरती प्रोसेस रनिंग. ओके, तर हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर जॉब डिरेक्टरीच्या आतमध्ये जर मी गेलो, जॉब्स. ओके, आणि इथं मी जर यालाच मॅनेजरला गेलं, तर जे पण जॉब्स मी UI मधनं जनरेट केले ते इथं मला दिसत आहेत का? दिसत आहेत.
आता फॉर एक्झाम्पल एखादा जॉब मी नवीन तयार करतोय, डेमो न्यू, आणि फ्रीस्टाईल जॉब मी देतोय त्याला, ओके म्हणतो. ओके. आणि इथं तयार झाल्यानंतर त्याला मी परत सेव्ह करतोय, इथं बिल्ड नाव करतो. डेमो न्यू जॉब इथं तयार झाला, त्याचं बिल पण दिसतंय. आतापर्यंत मला टर्मिनल वरती डेमो न्यू नावाचा जॉब दिसत होता का? नाही. पण आता ज्यावेळेस मी एलएस करणार आहे, आता दिसतंय का मला डेमो न्यू? ओके. इथं बघा, म्हणजे हा जो जॉब आहे हा तयार झाला, आधी दिसत होता का? नाही. ओके. तर असं आहे, म्हणजे जे पण तुम्ही UI मधनं करणार आहे त्याला काय होणार आहे, पर्टिक्युलर मेमरी असाइन होणार आहे. ती मेमरी जर आपल्याला चेक करायची तर त्याच्या पण कमांड्स असतात. हे पण आपण शिकलो होतो, म्हणजे भरपूर लिनक्सच्या कमांड वगैरे शिकताना हे आपण शिकलो होतो. याला 36 KB मेमरी अलोकेट आहे. अशा ज्यावेळेस तुम्ही जॉब्स वगैरे रन करताय, आता मी कुठला पण जॉब रन केला, म्हणजे लेट्स से पाईपलाईनचा जॉब आपण रन केला होता, तर त्याच्यामध्ये आपण वर्क स्पेस वगैरे पण घेतला होता. तर त्याची जर मेमरी बघितली की वर्क स्पेस मध्ये म्हणजे कोड पण आला होता, मग त्याची जर मेमरी बघितली तर ती निश्चितच जास्त असणार आहे, कारण त्याच्यामध्ये गिट क्लोन झालाय, वर्क स्पेस आलाय. नॉर्मल जॉब क्रिएट केलं तर 36 KB झालं, बट दुसरा जॉब बघितला त्याच्यामध्ये कोड आहे, लॉग्स आहेत, मल्टिपल जॉब बिल्ड केलेले लॉग्स आहेत, तर त्याच्यामुळे त्याची मेमरी जास्त आहे. आणि दिस स्टार्ट फ्रॉम द बेसिक, आपल्याला बेसिक समजलं पाहिजे. मेमरी चेक करणं, सीपीयू चेक करणं, हार्ड डिस्क चेक करणं, हे बेसिक आहे. ओके, हे कोर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम कोर आहे, लिनक्स कमांड कोर आहे, शेल स्क्रिप्टिंग कोर आहे. हे आपल्याला आलं पाहिजे आधी, त्याच्यानंतर पुढे जायचं. ओके. आणि यू कॅन कनेक्ट दिस पर्टिक्युलर डॉट्स, की पाईपलाईन कशी क्रिएट केली, बिल्ड कसं केलंय, आणि आपण स्टेप बाय स्टेप्स याच्यापर्यंत गेलो. तर आय होप हा पार्ट तुम्हाला समजला असेल, की लॉग्स चेक कसं करायचंय, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कशा बघायच्या, ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं काय आहे, चुकीचं काय झालं तर त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो. एक दिवस जरी तुमचा सेंट्रलाइज जेनकिन्स डाऊन गेला तरी सगळे लोक बसू शकतात. त्याच्यामुळे तुमच्याकडं प्रॉपर फेलोवर असला पाहिजे, स्टॅबिलिटी चेक्स असले पाहिजे, अलर्ट तुमच्याकडे असला पाहिजे. मग तुम्ही ते कसं करू शकता, की तुम्ही बघू शकता किंवा एखाद्या थर्ड सर्व्हरवरनं तुम्ही त्याची कर्ल कमांड एक्झिक्यूट करू शकता, किंवा अलर्टिंग तुम्ही लावू शकता, की फॉर एक्झाम्पल -i केलं मी, आणि मी चेक केलं की माझी URL जी आहे ती मला 200 ओके देते का. आता इथं जर बघितलं मला काय देतंय, ते फॉरबिडन देत आहे. ओके, कारण त्याला काय लागतं, एक पर्टिक्युलर ऍक्सेस कंट्रोल लागतोय, पण तो सेटअप काय अप आहे. ओके, तो सेटअप काय अप आहे. तर हे जे आहे हे याच्यासाठी ऍक्सेस कंट्रोल लागतोय, म्हणून त्याने काय केलं, आपल्याला फॉरबिडन दिलं. ओके. पण तो जर सेटअप डाऊन असता, फॉर एक्झाम्पल मी काय करतोय आता, डॉकर बीएस करतो, याला डाऊन करण्यासाठी मला काय कुठली कमांड टाकायला लागेल, डॉकर स्टॉप. जेनकिन्सचा कंटेनर आयडी डॉकर स्टॉप केलं. आता बघा मी काय केलंय, डॉकर पीएस केलं, आता मला एकच कंटेनर दिसत, कारण मी स्टॉप केलंय त्याला. ओके. आता ज्यावेळेस मी कर्ल कमांड मारतोय, आधी मला काय भेटत होतं रे, रिस्पॉन्स कोड काय भेटत होतं, 403 फॉरविडन. फॉरबिडन म्हणजे ऍक्सेस नाही. आता मी त्याला काय करतोय, परत एक्झिक्यूट करतोय. कनेक्ट होतोय का तो? नाही होतोय. तो काय सांगतोय, कनेक्शन रिफ्यूज. तर तुम्ही असं अलर्टिंग त्याच्यावर लावू शकता, की जर तो सेटअप अप नसेल, जर तुम्हाला रिस्पॉन्स कोड नाही आला तर सेंड सम अलर्ट, तर यू कॅन डेव्हलप सम ऑटोमेशन स्क्रिप्ट अराउंड दॅट. ओके. आता मी परत त्याला स्टार्ट करतो. विदिन सेकंड मध्ये मी सेटअप अप आणि डाऊन करतो. हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस तुम्हाला डॉकर जमतंय त्यावेळेस. आणि याच्या पुढच्या स्टेप्स पण आहेत, म्हणजे क्लाउड किंवा कुबरनेटिस आपण ज्यावेळेस शिकणार, हे सगळं विदिन सेकंद आपण स्केल पण करू शकतो, स्केल डाऊन पण करू शकतो, मल्टिपल रेप्लिकास त्याच्या रन करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ओके. आता मी त्याला अप केलं, इथं तुम्हाला दिसतंय की अप बाय 35 सेकंड. ओके. पर्टिक्युलर टाइम झाला त्याच्यानुसार तो टाइम दाखवतो. आता मी परत जर कर्ल कमांड चालवली तर काय भेटेल मला, 403 आलं, 403. ओके. अशा पद्धतीने तुम्ही अलर्टिंग त्याच्यामध्ये लावू शकता. आणि ही लिनक्सची पॉवर आहे, नाही का, म्हणजे लिनक्स जर येत असेल तर कर्ल कमांड तुम्ही टाकू शकता, ऑटोमेशन लावू शकता, शेल स्क्रिप्ट लावू शकता.
तर सिस्टीम सोबत जर तुम्हाला प्रॉपर हे करायचंय तर तुम्हाला ऑटोमेशन जमलं पाहिजे, यूज केसेस अंडरस्टँड करता आल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला एक्झिक्यूट करू शकता. तर व्हेरियस ब्लॉग्स आर अवेलेबल हिअर. आय विल ऑल्सो शेअर की सेटअप कसा करायचा आहे. आणखी फक्त एवढंच नाही, म्हणजे जेनकिन्समध्ये पाईपलाईनचा जॉब कसा लिहायचा आहे किंवा व्हेरियस ॲप्लिकेशन्स तुम्ही कसं बिल्ड करू शकता. तर इथं फॉर एक्झाम्पल मी इथं पाईपलाईन सर्च केलं तर तुम्ही स्लॅक नोटिफिकेशन पण पाईपलाईन जॉबने करू शकता. तर त्याच्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. तुम्ही स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्ही याच्यावरती डिप्लॉय करू शकता बिल्ड वगैरे करून जेनकिन्समध्ये जॉब लिहून. पण याच्यासाठी हे जे 2-3 सेशन झाले जेनकिन्सचे तर ते महत्वाचे आहेत. म्हणजे ते जर आलं तर हे तुम्हाला येणार. त्याच्यामुळं आधी जे झालंय सेशनमध्ये रेकॉर्डिंगमध्ये जे दिसतंय ते तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स करा की जेनकिन्स फाईल म्हणजे काय, जेनकिन्स फाईल दिसते कशी, जेनकिन्स फाईल इंटिग्रेट कशी करायची, गिटहबचा रेपो कसा बनवायचा, त्याचा सिंटॅक्स कसा असला पाहिजे. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके. तर आय विल शेअर दिस ब्लॉग लिंक्स ॲज वेल. त्याच्यानंतर ॲडिशनली एक मला दाखवायचं आहे की आता मीडियम ब्लॉग नाही का, म्हणजे मीडियमवरती जरी तुम्ही सर्च केलं जस्ट तरी तुम्हाला व्हेरियस ब्लॉग्स त्याच्यामध्ये मिळतील की जेनकिन्स किंवा पाईपलाईन किंवा जेनकिन्स ग्रुवी स्क्रिप्ट. आता इथं फॉर एक्झाम्पल जेनकिन्सचं ग्रुवी स्क्रिप्टचा जॉब किंवा ब्लॉग आहे. तर हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता की जेनकिन्समध्ये जर ज्यावेळेस मला बिल्ड माझे रनिंग आहेत आणि ते मला जर अबॉर्ट करायचे म्हणजे खूप सारे इन प्रोग्रेस. आता मी जर हे कधी लागतं की लेट्स खूप सारे बिल्ड्स तुमचे रनिंग आहेत, बिल्डला टाइम लागतो आणि काहीतरी स्टॅबिलिटी इश्यू आलाच. ओके. स्टॅबिलिटी इश्यू रोज रोज येत नाही, पण जर आलाच तर तुम्हाला लेट्स डिबगिंग करण्यासाठी काय करायला लागतं की सगळे बिल्ड जे आहेत तर ते तुम्हाला अबॉर्ट करायला लागतात. कारण बिल्ड रनिंग करत असताना तुम्हाला लॉग्स वगैरे चेक करता येत नाही, तर अबॉर्ट करायला लागतात. तर मग तुम्ही अशा पद्धतीने ग्रुवी स्क्रिप्ट पण टाकू शकता आणि हे तुम्हाला डायरेक्ट मिळतं. गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं की मला अबॉर्ट करायचंय, मला जॉब क्रिएट करायचंय, मला जॉब किल करायचंय, तर त्याच्यासाठी ग्रुवी स्क्रिप्ट द्या असं क्वेश्चन टाकलं तरी पण तुम्हाला ते प्रॉपर मिळून जाईल. याच्या रिलेटेड सगळं डॉक्युमेंटेशन जे तर ते jenkins.io जे आपण काल बोललो होतो, तर याच्यावरती सगळं तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंटेशन पण मिळेल. बट सुरुवातीला काम करत असताना हे बेसिक पासून चालू करा. सेटअप्स आपल्याकडे असले पाहिजे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन्स आपल्याकडे असले पाहिजे आणि आपण जॉब क्रिएट करून तो बिल्ड पण आपल्याला करता आला पाहिजे. ओके. ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते तुमचं एक्सपिरियन्सने सॉल्व्ह होतं. म्हणजे सुरुवातीला लगेच तुमचे म्हणजे तुम्ही डायरेक्ट जेनकिन सेटअप एकदम प्रो लेवलचं बनवू शकता का नाही. जसे जसे तुम्हाला चॅलेंजेस येतील, जसे जसे प्रॉब्लेम्स येतील तसे तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेस त्याच्यात सेट करायला लागतात. टेस्टिंगचा एक सेटअप पण तुमच्याकडे असला पाहिजे ऑर्ग लेवलला काम करताना. तर त्या गोष्टी तुमच्याकडं त्या तेवढं तुम्हाला टेक केअर करायला लागतं. आय होप जेनकिन्स तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, एवढंच नाही जेनकिन्स, बट जेवढं आपल्याला यायला पाहिजे किंवा जेवढं घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय. आणि प्री रिक्विजिट डायरेक्ट जेनकिन शिकायचं नाही. आधी हॅलो वर्ल्ड ॲप्लिकेशन स्वतःचं डेव्हलपमेंट हे आपल्याला करता आलं पाहिजे, त्याचे सेटअप समजले पाहिजे. ते गेल्यानंतर तो कोड गिटहबला मेंटेन करायचा आहे, त्याचं डॉकर एन्व्हायरमेंट किंवा डॉकर फाईल पण बनवायची, ती रन पण करायची लोकली. हे झालं की हेच सगळं तुम्हाला काय करायचंय जेनकिन्स यूज करून ऑटोमेट करायचं. मग कंटिन्युअस इंटिग्रेशन त्याचं तयार करा, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट तयार करा. ज्या ज्या वेळेस कोड कमिट होतोय गिटहब वरती तिथून पुढचा जो पार्ट आहे तो तुमचा ऑटोमेशनने चालला पाहिजे विदाऊट एनी मॅन्युअल इंटरॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि जे बिल्ड झालंय ते एवढं पॉसिबल पाहिजे की प्रोडक्शन डिप्लॉयमेंट तुम्ही करता आले पाहिजे कधी पण. त्याला आपण काय म्हणतो कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. तर CI आणि CD हे आपल्याला अचीव करता आलं पाहिजे फॉर एनी ऍप्लिकेशन. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला फ्रीस्टाईल जॉब किंवा पाईपलाईन जॉब, जेनकिन्स फाईल हे सगळं आपल्याला इंटिग्रेट करायला लागतं. एकदा जॉब तयार झाला तर डेव्हऑप्स इंजिनियरचं काम काय, जस्ट बिल्ड करणं, मेंटेन करणं, लॉग्स वगैरे चेक करणं. ओके. तर एक्सपर्टीज जी ती तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीला यूज करायला लागते. नंतर मग तो कोड चालू राहतो. ओके. मेंटेनन्स मोडमध्ये राहतो. तर त्या
हे सगळे इंटिग्रेशन्स आपल्याला अशा पद्धतीने शिकायचे आहेत. आय होप टुडेज पार्ट इज क्लिअर. एनी क्वेरीज, क्वेश्चन्स, डाऊट्स यू कॅन आस्क इफ यू हॅव. ओके. आता याच्यामध्ये जेनकिन्स ग्रोव्ही स्क्रिप्ट मी सांगितलं. जेनकिन्स ग्रोव्ही स्क्रिप्ट जी आहे ती कुठं रन करायची, तर स्क्रिप्ट कन्सोल असतो. जेनकिनची जी URL येते आपल्याला, जसं मॉनिटरिंग आपण टाकलं तसंच इथं काय टाकायला लागतं, स्क्रिप्ट. जेनकिन स्क्रिप्ट, आणि त्याच्यामध्ये आपण इथं ग्रोव्हीचा कोड टाकू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, जेनकिन्स ग्रोव्ही स्क्रिप्ट. आता परफॉर्मन्स आणि मेमरी मॉनिटरिंग हे पण मी सांगितलंय तुम्हाला. तर ह्या रिलेटेड सुद्धा आपल्याला खूप सारे चॅलेंजेस त्याच्यामध्ये येत असतात, परफॉर्मन्स आणि मॉनिटरिंगच्या पण. तर ते पण आपण बघितलं पाहिजे की मॉनिटरिंग प्लगइन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर परफॉर्मन्स आपण मॉनिटर केला पाहिजे कंटिन्युअसली. ओके. आय होप दिस पार्ट इज क्लिअर. तर जेनकिन्स मध्ये एवढं आलं पाहिजे ऍटलिस्ट तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही जेनकिन्स करताय तर सेटअप करणं, इंटिग्रेशन्स करणं, जेनकिन्स फाईल समजणं, ऍडमिनिस्ट्रेशन समजणं, प्लगइन्स मॅनेजमेंट करणं, युजर मॅनेजमेंट करणं, हे आपल्याला आलं पाहिजे. ओके. आय होप दिस पार्ट इज क्लिअर. तर आता तुमचे 5-6 ऍप्लिकेशन तुमच्याकडे असतील तर त्याचे पाईपलाईन जॉब पण बनवा, फ्रीस्टाईल जॉब्स पण बनवा, आणि मला बिल्ड पण तुम्ही करून दाखवायचं की मॅवेन असेल तर मॅवेनचं बिल्ड होतंय, पायथॉन असेल तर पायथॉनचं बिल्ड होतंय, त्याच्यानंतर त्याची डॉकर इमेज पण बिल्ड होते. आधी 3-4 स्टेप्स मध्ये करायचं. म्हणजे पहिली स्टेप काय की गिट मधनं क्लोन झाला पाहिजे. क्लोन झालं की त्याच्यानंतर बिल्ड झालं पाहिजे, आणि बिल्ड झालं की त्याच्यानंतर डॉकर कंटेनर पण बिल्ड झालं पाहिजे. ओके. क्लोन होणं, बिल्ड होणं, डॉकर कंटेनर बिल्ड होणं, आणि ते कंटेनर रन करणं, ह्या 4-5 स्टेप्स तुम्हाला करता आल्या पाहिजे. ओके. तर हे कशासाठी, 5 ते 6 ऍप्लिकेशन्स, ओके, इन व्हेरियस लँग्वेजेस, हे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके सर, दॅट इज युअर असाइनमेंट. आय होप टुडेज पार्ट इज क्लिअर. तर जेनकिन्स हे म्हणजे वॉस्ट आहे, पण इम्पॉर्टंट पण आहे, आणि खूप सारे जॉब प्रोफाईल त्याच्यामध्ये अवेलेबल होतात. जेनकिन्स आलं तर गिटहब ऍक्शन पण आपल्याला येऊ शकतं, कारण ह्याच सगळ्या प्रोसेसेस, ह्याच सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये असतात. फक्त स्टेप बाय स्टेप जा. डायरेक्ट जेनकिन्स शिकू नका. जर आधीचा पार्ट माहित नाही आणि जेनकिन्स डायरेक्ट शिकतोय तर तो प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. ओके. तर त्याच्यामुळं आतापर्यंतचे सेशन्स, रेकॉर्डिंग्स आणि नोट्स या प्रॉपर मेंटेन करा. त्याच्यानंतर ज्या असाइनमेंट्स आहेत त्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर चेक करायचे. असाइनमेंट्स मेंटेन करून ते गिटहब वरती पण मेंटेन करा. म्हणजे एक तुमची स्वतःचं गिटहब अकाउंट ते क्रिएट करा. त्याच्यामध्ये तुमचं डेऑप्स प्रोजेक्ट असं एक गिट रेपो बनवा. त्याच्या आतमध्ये मग तुम्ही डॉकर असाइनमेंट्स, जेनकिन्स असाइनमेंट्स, शेल स्क्रिप्टिंग असाइनमेंट्स, लिनक्स असाइनमेंट्स, असं तुम्ही फोल्डर्स तयार करून तो कोड त्याच्यामध्ये कमिट करू शकता. तर स्टार्ट मेंटेनिंग युअर ऑल स्किल सेट, आणि ते तुम्ही रेझ्युमवर पण दाखवू शकता. आय होप टुडेज पार्ट इज क्लिअर की आतापर्यंत आपण काय बघितलंय की बिल्ड, डिप्लॉयमेंट, आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी येतात, इंटिग्रेशन्स कसे येतात, सेटअप्स कसे करायचे, आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट शिकणार आहे की डॉकर बिल्ड करतोय आता आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय की तो डिप्लॉय करायचा. जेनकिन्स मधनं बिल्ड केलंय, इथं रेजिस्ट्री वगैरे पण आपण पुश करू शकतो. पण डॉकर इमेज बिल्ड केल्यानंतर आता आपण लोकलीच डिप्लॉय केलं होतं. तर लोकली डिप्लॉय नाही करता मला कुबरनेटिस आता शिकायचं. तर नेक्स्ट पार्ट आपला कुबरनेटिसचा असेल. तर खूप सारे म्हणजे ब्लॉग्स, व्हिडिओ लिंक किंवा ब्लॉग रिलेटेड कंटेंट हे पण अवेलेबल आहे. तर ते मी तुम्हाला देईल. बट स्टार्ट हॅव्हिंग युअर ओन सेटअप. ओके. आणि प्रॉब्लेम्स आला तर मला तुम्ही एनी टाइम विचारू शकता की सर इथं सेटअप करताना प्रॉब्लेम येतोय, हे इंटिग्रेशन जमत नाहीये, मॅवेनचं केलंय पण एनपीएमचं नाही जमलं, गो लँग्वेज मध्ये मला प्रॉब्लेम येतोय, लिनक्सच्या काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक ठरताय, डॉकरची यूज केस नीट नाही समजले, यू कॅन आस्क दोज क्वेश्चन्स टू मी. ओके. तर आज जे झालंय तर तो पार्ट क्लिअर आहे का? ओके. एनी हो क्वेश्चन्स?
क्वेश्चन असतील तर विचार.